बार मध्ये? हो, तुम्हाला ठाऊक नाही? नाही, मी याआधी त्यांना कधी पाहिलेलं नाहीये. काही गरज नाही, मी सांगतो ते त्यांचं वर्णन लक्षात ठेवायचं. पट्टदिशी ओळख पटेल बघा. ऐका, उंची 6 फुटांच्या वर, जाड जूड, पोटाची ही मोठी डेरी, लांब लांब मिशा, डोक्यावर संपूर्ण टक्कल, एकही केस नाही. हा वर्ण काळा कुळकुळीत, म्हणजे अगदी छत्रीछाप रंगच. या वर्णनाची माणसं एकापेक्षा जास्त नसतातच, आणि असतात त्या देहाला मार्तंडराव घारपुरे म्हणतात. येऊनी आणि विसुभाऊंनी या म्हणण्याआधीच तो निघाला. बाप रे, त्या मार्तंडरावाला भेटण्यासाठी आपल्याला आता बारच्या पायऱ्या चढाव्या लागणार की काय? विसुभाऊंना आतल्या आत खचल्यासारखं झालं. आयुष्यात आपण बाटली आणि बार या दोन्हींपासून दूर राहिलो, आणि आता तात्यासाहेबांमुळे ते कुकर्म करण्याची पाळी आपल्यावर आली आहे. खड्ड्यात गेला तो मार्तंडराव, आणि तात्यासाहेब सुद्धा असं म्हणून मागं परतावं आणि घर गाठावं आणि डोक्यावर पांघरून घेऊन सलग 8 दिवस तरी झोपी जावं, असं त्यांना प्रकर्षानं वाटू लागलं. आणि मग रेवतीचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला. तात्यासाहेबांचं एवढंच साधं सरळ काम तुम्हाला जमू नये का, असं विचारून तिनं मरून पडलेल्या झुरळाकडे पाहत असं आपल्याकडे पाहिलं असतं. रेवतीच्या नजरेतून आपण पार उतरलो असतो, आणि नेमकी तीच गोष्ट विसुभाऊंना टाळायची होती. आणि मग त्यांनी ठरवलं म्हणजे काय, पक्का निर्णयच घेऊन टाकला. मार्तंडरावांचा पत्ता लावण्यासाठी बारच काय, पण नरकात सुद्धा फेरी मारायची म्हणून. आपण बार मध्ये जातो आहोत ते मार्तंडरावांना भेटायला, मद्याचे घोट रिचवायला नव्हे. आणि एका तिरीमिरीत विसुभाऊ धीरदात्त पावलं टाकीत रिक्षाजवळ गेले, आणि त्यांनी विचारलं, जवळपासचा एखादा बार ठाऊक आहे काय? आपल्याला तिथे जायचं आहे. बार? आश्चर्यदर्शवित रिक्षावाला पुढे म्हणाला. अचानक काय झालं? एकदम पेग पोटात जाण्याची व्यवस्था करण्यासारखं काय झालं? मी पीत नाही, विसुभाऊ उसळूनच म्हणाले. मग काय माझी व्यवस्था करताय? करा. तुझी व्यवस्था करायला आणलंय माझं खेटर, असं खरमरत उत्तर रिक्षावाल्याच्या तोंडावर टाकायचा मोह टाळून ते आवंडा घेऊन म्हणाली. नाही, मला जो माणूस हवा होता तो यावेळी बार मध्ये आहे अशी माहिती मिळाली आहे मला. ते ठीक आहे, पण कुठल्या बार मध्ये? रिक्षावाल्यानं नेमकाच प्रश्न उपस्थित केला. ते काही ठाऊक नाही, जवळपासच्या कुठल्या तरी बार मध्ये असणार. उगाच दूर दूरच्या बार मध्ये कोण कशाला जाईल बरं? असं कसं? अहो, आपण बार मध्ये जातो ही गोष्ट लपवण्यासाठी माणसं घरापासून दूर असलेलाच बार निवडतात. हो, ते काही मला ठाऊक नाही. मी जन्मात कधी एकदाही दारूच्या पेल्याला स्पर्श केलेला नाही. डायरेक्ट बाटली तोंडाला लावत असाल मग तुम्ही. शट अप. तू माझा घोर अपमान करतो आहेस. तुझे आतापर्यंतचे पैसे किती झाले ते सांग, मी दुसरा रिक्षावाला पाहतो. अर्र, चुकलंच साहेब. अहो, दारू पिणं वाईट हे मीही जाणतो, पण कधी कधी एखादा पेग पोटात गेला तर काय बिघडणार आहे? माझ्या तर असं कानावर आलंय की दिवसातून एक पेग नियमितपणे घेतला तरच आपलं आरोग्य ठणठणीत राहतं म्हणे. रिक्षावाल्याची वटवट विसुभाऊंना सहन होण्यापलीकडची होती. ते वैतागून म्हणाले, ते सगळं ठाऊक आहे मला. रिक्षा जवळच्या बार मध्ये घे, तिथं ते नसतील तर त्या पुढचा बार. कुठल्याही परिस्थितीत आज त्यांना गाठणं भाग आहे. आणि रिक्षा निघाली. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासानंतर एका बार समोर थांबली. पहा साहेब, इथं जेंटलमन माणसं ढोसायला येतात. रिक्षावाल्याचं म्हणणं कानाआड करून मनामनाच्या बेड्या पायात घातल्याप्रमाणे विसुभाऊ बारच्या दिशेने निघाले. बारच्या दारात उभे राहून मान उंचावून आत पाहू लागले. तेवढ्यातच गल्ल्यावरचा बार मालक म्हणाला, या साहेब, बार आपलाच आहे. नाही नाही, मी प्यायला आलेलो नाहीये. मग न्यायला आलायत का? सांगा कुठला ब्रँड देऊ? नाही हो, मी पीत नाही, विसुभाऊ कळवळूनच म्हणाले. काय पीत नाही? आश्चर्याने थक्क झाल्याप्रमाणे बार मालकाने विचारलं. अचानक मद्याचा भपकारा त्यांच्या नाकपुड्यात घुसला, म्हणून त्यांनी नाकाला रुमाल लावत म्हटलं, अजिबात पीत नाही हो मी, पण मला एका माणसाला भेटायचं आहे जो तुमच्या या बार मध्ये येतो. मार्तंडराव घारपुरे त्याचे नाव आहे. इथे येणारा आपलं नाव गाव सांगत नसतो साहेब, आणि आम्हीही ते विचारण्याच्या भानगडीत पडतच नाही. तो तसा कुणाच्या लक्षात राहण्यासारखा आहे. 6 फुटांहून उंच आहे, जाडगुड आहे, पोटाची ढेरीही सुटलेली आहे, डोक्यावर टक्कल, आणि हो, काळा कुट्ट रंग, छत्रीच्या कापडाचा.
या वर्णनाचा कुणी इथे येत नाही साहेब. मला वाटतं तुम्ही पुढच्या एखाद्या बारमध्ये चौकशी केली तर बरं. न पिणाऱ्या गिरायकांशी गप्पात वेळ घालवणं बार मालकाला मंजूरच नव्हतं. आणि पुढच्या 10 मिनिटातच विसूभाऊ दुसऱ्या एका बारच्या दारात उभे राहून आत वाकून वाकून पाहू लागले. बार मालकानं आत येण्याची फरमाईश करण्याआधीच ते स्वतःच त्याच्याजवळ गेले आणि सांगू लागले, मी पीत नाही, इथे नियमित येणाऱ्या एकाला शोधण्याकरता आलोय. तो माणूस 6 फुटांहून अधिक उंच, जाडजूड, पोटाची ढेरी वाढलेली, डोक्यावर टक्कल आणि रंग छत्रीच्या कापडासारखा म्हणजेच अगदी काळा कुट्टा आहे. असा माणूस येतो का तुमच्याकडे? मार्तंड घारपुरे त्याचं नाव आहे. बारीक डोळे करून विसूभाऊंकडे पाहत बार मालक म्हणाला, असं आहे काय? जाडजूड, टक्कलवाला आणि काळा कुळकुळीत काय? मला वाटतं म्हणजे अंदाज आपला, पण नक्की समजायला हरकत नाही. एक असा माणूस येतो म्हणजे काय? यायचा गेल्या 3-4 महिन्यांपासून बेपत्ता झालाय. मित्रांना घेऊनही आला होता. 4,000चं बिल झालं होतं. नेहमी येणारा असा जेंटलमन माणूस बिल बुडवणार नाही म्हणून त्यावेळी मी त्याला जाऊ दिलं, तर त्यानंतर थोबाड नाही दाखवलं त्यानं. पण आमच्या माहितीप्रमाणे तो येथून 4 सरलांगावरच्या दादूच्या बारमध्ये कधी कधी येतो साहेब. आता किती वाजलेत? विसूभाऊंनी घड्याळात पाहिलं. 10:30 वाजून गेलेले होते. विसूभाऊंच्या तोंडून 10:30 ही वेळ ऐकल्याबरोबर तो एकदम उत्तेजित होऊन म्हणाला, साहेब, याच वेळी तो असतो तिथं. आणि बारच्या आतल्या बाजूने पाहत तिथल्या एका पोराला त्याने हाक मारली आणि म्हणाला, चंदू, या साहेबांबरोबर जा. त्या जाड्या हत्तीनं यांचेही पैसे बुडवलेत. ते त्याच्या मागावर आहेत. तुम्ही जा त्यांच्या बरोबर. साहेब, तुम्ही गाठाच त्याला आज, आणि पैसे मिळाल्यावर चंदूला परत आणून सोडा. साहेब, तुम्ही गाडी घेऊन आलात ना? नाही, रिक्षा. विसूभाऊंनी माहिती पुरवली. चंदू, जा त्या रिक्षात जाऊन बस. साहेबांच्या पैशाआधी आपले 4,000 वसूल कर. या साहेब, तुम्हाला देऊ का साहेब एक पेन? मी मद्यप्राशन करत नाही, असं एक बाणेदार वाक्य बार मालकाच्या तोंडात फेकण्याची इच्छा दाबून विसूभाऊ भरभर पावलं टाकत चंदूच्या मागे जाऊ लागले. रिक्षात जाऊन बसले. चंदू आधीच बसला होता रिक्षात. रिक्षा दादूच्या बारच्या दिशेने निघाली. विसूभाऊंना जरा बरं वाटलं. मार्तंडरावांना आता आपण नक्कीच गाठणार. मार्तंडरावांचं सविस्तर वर्णन आपल्या चांगलंच लक्षात राहिलं, हे बरं झालं. ते तसं राहिलं नसतं तर त्यांना गाठणं कठीणच होतं. दरम्यान रिक्षावाल्यानं दादूच्या बारजवळ रिक्षा उभी केली आणि म्हणाला, अर्धा पेग पोटात जाण्याची माझी हीच वेळ आहे. मी घेतो. तुम्ही तुमचं काम झालं की मला हाक मारा. आणखी एक पेगचे पैसे तुम्हीच द्या. माझ्या बिलातून वळते करा. आणि मग तो बारमध्ये शिरला. त्याच्या मागोमाग चंदूही सराईतपणे आत गेला. बारच्या दरवाजापाशी विसूभाऊ घुटमळत उभे राहिलेले. बारच्या झुलत्या दरवाजाशी उभा असलेला रखवालदार त्यांना म्हणाला, आप नहीं जाते साहब? नहीं, मैं मद्यपान नहीं करता. मैं उनमें से नहीं हूँ. रखवालदाराच्या मनात विचार आला. बार मध्ये जाण्याआधीच साहेबांना चढलेले दिसते. आत गेल्यावर काय होणार? धमालच करेल. तेवढ्यातच चंदू बाहेर आला. चेहरा काढून म्हणाला, वो नहीं अंदर. विसूभाऊंनी कपाळावरच हात मारला आणि म्हणाले, आता काय करायचं? और एक बार नजदीक है, वहां जाएंगे. चंदूने सुचवलं. अरे पण रिक्षावाल्याचं काय झालं का त्याचं? विसूभाऊंनी विचारलं. साहेब, तुम्ही खरंच पित नाही काय? चंदूने शंका काढली. त्याबरोबरच विसूभाऊ कडाडले. चुप, एक शब्द बोलू नकोस. काय रे, तुला का संशय हवा माझ्या पिण्याच्या खरे खोटेपणाचा? चंदू चाचरतच म्हणाला, नाही साहेब, दारूचा पेग असतो ना तो असा एकदम घशाखाली उतरवायचा नसतो औषध घेतल्यासारखा. दारू थेंबा थेंबाने प्यायची असते. मध्येच खारे दाणे, फरसाण किंवा काजूच्या बिया आपल्या आपल्या हैपतीप्रमाणे तोंडात टाकायच्या, थोड्या गप्पा मारायच्या आणि मग पुन्हा एक थेंब. अर्ध्या पेगसाठी पटकन प्यायचा म्हटलं तरी 30-40 मिनिटं लागतातच. ओ माय गॉड, एवढा वेळ आहे कुठं? 11 वाजायला आले, रात्रीचे 11. घरी असतो तर मी गाढ झोपलो असतो एव्हाना. छे छे, उगाच तात्यासाहेबांच्या असल्या कामाच्या मागे धावतोय मी. कोण तात्यासाहेब? मार्तंडराव म्हणालात ना मगाशी तुम्ही. काय साहेब, पित नाही म्हणता आणि पिणाऱ्या माणसांसारखं बोलताय? हरामखोर, एक शब्द जर पुढे बोललास तर थोबडच सोडेन तुझं. विसूभाऊ कडाडलेच. आज जा आणि शर्टाला पकडून आण त्या रिक्षावाल्याला.
साहेब तुमची ऑर्डर मी का बरं ऐकावी? माझे मालक ते बार वाले, मैं आपको नहीं जानता. जो करना है वो करो, भाड में जाए तुम्हारा मार्तंडराव. आता मात्र विसूभाऊंचं धाबं दणाणलं. क्षणभर त्यांच्या मनात विचार आला, या हरामखोर चंद्याला आणि त्या बदमाश रिक्षावाल्याला इथं सोडून आपण दुसरी रिक्षा धरून घर गाठावं. पण नको, उद्या सकाळी रिक्षावाला आपल्याला शोधत घराकडे येईल. भाड्याचे पैसे न देता निघून आलं म्हणून भांडण उकरून काढेल, शिव्या देईल, आवाच्या सवा पैसे मागेल. उगाच सोसायटीतल्या इतरांसमोर शोभा होईल. सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे आपण बार मध्ये गेलो होतो ही गोष्ट जगजाहीर होईल आणि मग सगळ्यांची तोंड चुकवता नाकी नऊ येतील. नकोच ते, जरा सामोपचारानच घ्यायला हवं. चंदूराव, अरे असा एकदम भडकतोस कशासाठी? तुम्ही वार्ताच कशी करता? हे बघ, तू आज जा आणि त्याला सांग लवकर आटपून बाहेर यायला. अशानं घरी पोचेपर्यंत मध्यरात्र उलटल रे बाबा. जा बाबा, आज जा. विसूभाऊंकडे रागानं पाहत चंदू बारच्या दिशेने निघाला आणि थोड्या वेळानं विसूभाऊंच्या लक्षात आलं की चंद्या देखील आत गेला तो गेलाच. आता मात्र स्वतःहून आत जाण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हतं. पण कुणी पाहिलं तर? विसूभाऊंनी थोडा विचार केला आणि ते बारच्या दिशेने निघाले. आतल्या अंधुक प्रकाशात रिक्षावाल्याला शोधू लागले. तेवढ्यातच बार मालक जवळ आला. बैठिए साहेब. मैं बैठने को नहीं आया, खड़े खड़े पियेंगे साहब, आराम से बैठो ना. अबे साहब को अटेंड कर, बैठो साहब. तिथला एक पोळ्या जवळ येऊन विचारू लागला, साहब फुल हाफ या क्वार्टर? अरे माझ्या गुणी बाळा, मी रिक्षावाल्याला आणि त्या चंद्याला शोधायला आलोय. या काळोखात कुठं दिसत नाही ते, जरा लाईट लावायला सांग मालकाला. तेवढ्यातच त्यांच्या कानावर परिचित हाक पडली. अहो साहेब या. डोळे ताणून विसूभाऊंनी पाहिलं. 4 पावलांच्या अंतरावर टेबलाशी रिक्षावाला बसला होता आणि चंदूही. दोघांच्याही पुढे ग्लास दिसत होते. अरे बाबा, आटप लवकर, विसूभाऊ कळवळून म्हणाले. साहेब तुम्ही व्हा पुढे, इथं का बरं बसता? 90 रुपये मालकाला द्या, माझ्या बिलातून वळते करा. आणि या चंद्याच्या बिलाचं काय? काय रे, तुझ्या खिशात आहेत का पैसे? साहेब देणार. विसूभाऊंनी मुकाट्यानं दोघांचे मिळून मालकाने सांगितल्याप्रमाणे 135 रुपये दिले आणि बाहेरच्या दिशेने निघणार. तोच बाहेरून येणारा एक माणूस त्यांच्या अंगावर जवळजवळ कोसळलाच. काय कटकट आहे, नीट चालता पण येत नाही काय? असं विसूभाऊ रागाने म्हणाले आणि समोरच्या माणसाला पाहून स्तंभितच झाले. शामराव दुतोंडे, त्यांच्याच ऑफिसातले एक सहकारी, भरपूर पिण्याबद्दल ख्यातनाम असलेले. त्यांच्या त्या लौकिकामुळे विसूभाऊ त्यांच्यापासून दूर दूरच वावरत आणि या क्षणी मात्र ते अगदी फुटाच्या अंतरावर त्यांच्याजवळ उभे होते. काहीशा संशयी नजरेनं विसूभाऊकडे पाहत त्यांनी विचारलं, आपण विसूभाऊ चुरमुरे ना? प्रश्नच नाही, मी अद्याप तीर्थप्रसाद घेतलेला नाही, पण मला असा प्रश्न पडावा ना. शामराव, काय आहे? जरा काम होतं इथे. बार मध्ये काम, ऑफिसचं काम? अहो बार म्हटला की इथं एकच काम, प्यायचं ढोसायचं. वा वा वा, तुम्ही पण सुरू केलं ना, छान. चला पुन्हा आज जाऊ, लेट अस सेलिब्रेट. अहो आमच्या कंपनीत आज आणखी एकाची भर पडली, सेलिब्रेशन व्हायला नको का? शामराव, अहो नीट ऐका, आम्ही दारू प्यायला नव्हतो आलो इथे आज. मग काय ताक प्यायला आला होता की काय? आणि काय हो, दारू काय म्हणता? अडाणी माणसं दारू पितात, आपल्यासारखा जंटलमन माणसांनी म्हणायचं असतं तीर्थ. चला तीर्थ सेवन करूयात. ते काही असलं तरीही मी घेत नाही म्हणजे घेत नाही आणि घेणारही नाही. मेलो तरी घेणार नाही. जा तुम्ही, मला जाऊ द्या. अरे वा, म्हणजे पिऊन चवरून सवळ काय? आमचं काय, कायमचं नाव बदनाम का म्हणून? विसूभाऊंचा हात घट्ट धरून शामराव विचारू लागले. विसूभाऊ म्हणाले, हे पहा शामराव, तुमचा विश्वास बसो वा न बसो, मी प्यायला आलेलो नाही, मी पीत नाही, मला जाऊ द्या. आणि त्यांच्या हाताला हिचड्या मारून ते घाईघाईने निघाले. उद्या सांगतो सगळ्यांना ऑफिसात. शामरावच्या तोंडचे शब्द तापलेल्या सळीप्रमाणे विसूभाऊंच्या कानात घुसले. एखादा आपल्या विरुद्धचा पुरावा नष्ट करायचा म्हणजे पाहणाऱ्याचा काटा काढायचा असतो. काढायचा काय काटा शामरावांचा? आपल्यासारख्याच्या डोक्यात असा विचार यावा याचं आश्चर्य विसूभाऊंना वाटलं. ते रिक्षावाल्या जवळ येऊन उभे राहिले.
किती वाजले ते घड्याळात पाहण्याची त्यांना भीतीच वाटू लागली. रिक्षावाला सांगू लागला, तुम्ही पण घ्यायची ना साहेब, क्वार्टर पेग मारायचा, घरी कोणाला कळणार पण नाही. तुम्ही जंटलमॅन माणसं बायकोला फार घाबरता, आम्ही नाही कोणाची पर्वा करत बुवा. असं म्हणत रिक्षावाला आपल्या जागेवर बसला आणि म्हणाला, आता कुठं घ्यायची साहेब रिक्षा, पुढचा बार का? नको नको, रात्रीचे 12:30 वाजून गेलेत, इतका उशीर झाला म्हणून रेवती. ते असो, तू घरी पोहोचव म्हणजे झालं. आणि याच काय करायचं, यालाही तुमच्या घरी न्यायचं का? मेरे को दुकान में छोडो मेरे. रिक्षा सुरू झाली. विसूभाऊंच्या कॉलनीच्या दारात उभी राहिली. विसूभाऊंनी मान उंचावून आपल्या फ्लॅट कडे पाहिलं. दिवे लागलेले दिसले. रेवती वाट पाहतच असेल. साहेब, सगळे मिळून 500ची नोट द्या, रिक्षावाला म्हणाला. एवढे? साहेब, तुम्ही म्हणालात ना त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवलं की नाही व्यवस्थित? वेटिंग चार्ज, रात्रीचा डबल चार्ज, माझ्या पेजचे पैसे सुद्धा वळते केले. अरे पण ठीक आहे, घे. त्याच्याशी वाद घालण्याचे त्राण विसूभाऊंच्या अंगात नव्हतेच. जिन्याची एक एक पायरी चढत विसूभाऊ आपल्या फ्लॅट पर्यंत पोहोचले. दार उघडत रेवतीने प्रश्न टाकला, एवढा उशीर? दात ओठ खात विसूभाऊ म्हणाले, काय करणार, त्या तात्यासाहेबांच्या तर. तात्यासाहेब बसले तिथं, दिसत नाही? रेवतीने दटावलं. विसूभाऊने डोळे पाहून पाहिलं. कोपऱ्यातल्या आराम खुर्चीवर तात्यासाहेब बसले होते. तात्यासाहेब, तुम्ही यावेळी आणि इथं? काय करणार, तुम्हाला उशीर झाला म्हणून रेवती घाबरली, फोन करू लागली म्हणून आलो. काय हो, गेल्या 3-4 तासांत 25 वेळा तरी संपर्क साधू पाहिला मी तुमच्या मोबाईलवर. 25 वेळा? एकदा रिंगटोन कशी नाही आली? असं म्हणत विसूभाऊने खिशातून मोबाईल काढला आणि जीभ चावली. मोबाईलच बंद होता. वा, म्हणजे एक तर मोबाईल न्यायचा नाही आणि मेला तर तो ऑन करायचा नाही. छान छान उपयोग करताय तुम्ही मोबाईलचा. तेवढ्यातच रेवती म्हणाली, आणि तात्यासाहेबांचं ते काम केव्हाच झालं. हवी ती माहिती मिळाली आणि तुम्ही कुठं फिरत होतात रात्री बेरात्रीचे. माहिती मिळाली? कोणी दिली आणि कशी दिली आणि का म्हणून दिली? अहो, मी काकासाहेब घारपुऱ्यांशी संपर्क ठेवूनच होतो. ती मंडळी बाहेर गेली होती म्हणून कुणी फोन उचलत नव्हतं. 8च्या सुमारास ती मंडळी परत आली आणि 2 सेकंदातच माहिती मिळाली. 8 वाजता? अहो, पण त्यावेळी मला फोन का नाही केला तुम्ही? केला ना, पण तुमचा मोबाईल बंद अवस्थेत होता. पण त्या मार्तंडरावांच्या घरी गेलात ना तुम्ही, तिथंच समजलं असतं. नाही ना, म्हणजे तसं गेलो, पण त्यांनी घर बदलल्याचं कळलं. तिथेही गेलो तर समजलं की ते बार मध्ये गेलेत. मग त्यांचा शोध घेण्यासाठी कधी नव्हे ते बार मध्ये देखील शिरलो. 1 नव्हे, 2 नव्हे, 4-5 बार पाहिले मी. ऑफिसातल्या एकानं मला तिथं पाहिलं आणि तो सगळ्यांना सांगत सुटणार आहे आता हे सगळं. थांबा थांबा, बार मध्ये तुम्ही गेलात? अहो, मार्तंडराव काम करतो तो दारूचा बार नाही काही. बार म्हणजे काउन्सिल बार, वकिलांचे बार काउन्सिल. थोडा उशिरा बसतो, काम जास्त असेल तर. आणि पण पुढचं ऐकायला विसूभाऊ कुठे शुद्धीवर होते. ते पडदिशी खाली बसले आणि जमिनीवरच आडवे झाले. थोड्या वेळानं शुद्धीवर आले आणि मोठ्यांदा म्हणाले, बार बार, अरे मी पीत नाही, मैं पिता नाही हूं. तात्यासाहेब आणि रेवती मात्र एकमेकांचे तोंड पाहतच बसले. धन्यवाद.